बाबू जरासा जाऊन पाहिणार मा आता बाप कुठे गेला आणि कुठं नाही तर बापा सकाळपासून पत्ता नाही त्याचा कुठंच गेला आणि काय तर ते कंदीला वजीन भांडासी घरी आलता त्याच्या घरचा कूलर चोरीला गेला म्हणते ते नाही त्या बापाला सांगून टाकलं मग नाही तर काय त्याने चोरला म्हणते कूलर मला आता काय करावं काय समजा लिहून राहिलं त्या बापाने सगळे काम धंदे सोडले आणि आता चोरी धंदे चालू केले वाटते काय तर भाई काय जगायला होता का बाबा धंदे करते का आता काय जगायला चोरी धंदे किती करत आहे बाबा आपले तो का अरे बाबू मी नाही लावून राहिली रे कंदीला वजीन भांडतच म्हणे मग नाही तर काय त्याने म्हटलं म्हणून मला माहिती त्याच्या घरचा कूलर चोरीला गेला म्हणून त्याने त्या बापाला सांगून टाकलं त्याने चोरला म्हणते मला जर कुठे गेला काय गेला मी म्हटलं घरीच नाही बापा आणि त्या बाप म्हणे ना का सकाळी तुला डोळ्यासमोर त्या कूलर दिसन आणि हे दिसन आणि ते दिसन म्हणून मला वाटून राहिलं त्याने चोरला का काय चोरलात बापा पण या माणसाने हे फालतू धंदा करायलाच काय पाहिजे का तिकडे कामाला जायला पाहिजे कामाला जाऊन पैसे कमायला पाहिजे पैशाने कूलर घ्यायला पाहिजे बाबा हे चोरून मरून काय आणायला पाहिजे फालतू नसले घरावर गोटे अवा आई बाबाला बरं नसर वाटत घरावर गोटे आल्याशिवाय काय करतो काहीतरी घरावर गोटे आले की मग बरं वाटत सर दोन का जास्त धकत सर ते रात्री धंदे करत बसते तर नाही तर काय त्या बापाने डोक्याला ताप आणला बापा आता कसंच काय करा काय नाही मला काय समजा नेऊन राहिलं कूलर चोरला म्हणते माणसानं पण घरी तर आणलं नाही ते ना कुठं नेला काय होईल तरी म्हणून मी हे म्हणून राहिले सगळे उठल्या त्या डोळ्यानं कूलर दिसन आणते कुठून बापा आणते कुठून मी म्हटलं आणा तसं निघत हे काय ते चोरी करून आणून राहिले तो वाटते आपण घरी आणलं ना कूलर चोरला आणि कुठे ठेवला काय माहिती माणसानं सगळेच फरार येऊन गेला कुठे गेला बिचारा कुठं नाही सगळ्यापासून घरात पाय नाही जा माऊ जा म्हटलं जा लवकर पोहून आणते जा भजी द्यायला पकडून घरी घेऊन येऊ काय नाही तू काय पकडून मी कुठं आणू नको तू मला सांग त्या बाप कुठे फक्त तू सांग मी जातो ना आणतो द्यायचे मग चांगलं गचाटक काढतो द्यायची घरात कसं काय कूलर चोरून राहिले काय चोरून राहिले सगळं काढतो द्यायचं मग तू फक्त जाय बाबू पाहुणे फक्त कुठं आहे काय यायला त्याचा पत्ता सगळ्यापासून घरी पाय नाही त्या माणसाचा बरोबर जातो मी पाहतो द्यायला कुठं नाही येतो मग तुला सांगाले अय भाषेवर अरे म्हटलं लावा ना काही जुगाडा संध्याकाळसाठी कालचं जमलं आपलं मस्त या कूलर तर झाला पसला आपल्याला आता म्हटलं उद्या काही ना काही जुगाड लावून ठेवा या एखाद्या चित्ता कूलर बुन करून टाकू आज संध्याकाळी त्याचा गेम काय म्हटलं मामा रोज बरं नाही ना राजू म्हटलं एक दोन दिवसची गॅप घेत जा ना कसं रोजच्या रोज मला जर खातो म्हटलं पचत नाही ना मग कसं नाही कसं बाहेर निघते म्हणून एक दोन दिवसची गॅप ठेवत जा जरा रोजच्या रोज मरमर नका करत जा काल केला ना आपण कूलर गायब त्याला एक दोन दिवस गॅप देऊ आणि नंतर मग अजून करू अबे भयताड तुंड्या मग पावसाळाच लागते ना मग काय काशा काढशील काय लोक कूलर काढून घरामध्ये भरून ठेवून देते काय करशील मग म्हणून तुले म्हणून राहिलो का आता हातो मध्ये करून टाकू काय गॅपान मॅपा द्यायला लागते मला शिकून राहिला रोजच्या रोज मला खाल्ले तर पचते का म्हणते सगळं पचते पचवणारा पाहिजे फक्त मला शिकून राहिला तर तुला जेवढं काम सांगितलं ना तेवढं कर तू गाव घुम कुठं कूलर आहे कुठं नाही ते लक्षात ठेव फक्त नवीन कूलर लक्षात ठेवत जाय काय म्हटलं चला हा दोघे जण लवकर फिरतीवर पुरा गाव छान मारा संध्याकाळी आज करूच लेखाले चालले मोठे मला शिकून राहिलं ते रोजच्या रोज करायला पुरत नाही म्हणते बरं नाही म्हणते ते पचत नाही मला शिकून राहिलं चला दोघे जण लवकर बरोबर ठीक आहे ना ठीक आहे तुम्हाला टिपारी भेटल्याशिवाय तुम्हाला काही समजत नाही जोपर्यंत तुमच्यावर बनके बसत नाही तोपर्यंत तुम्ही काही सुटी येत नाही एकदा चांगली टिपारी भेटली का मग ग्राम माहीत पडते कसं काय रोजच्या रोज मला खाणार राहते आणि कसं पचवणार राहते सगळं निघते मग बाय कथा मग संध्याकाळी तुम्हालाच करतो समोर ओला ताकाची पायी आली का बस तुम्हालाच खाल्ला तर आम्ही पळतोच ओला झालं आपण म्हटलं बाय रोजच्या रोज करायला पुरत आहे का सापडलं का काही झालं ते ऐकायला खाली नाही करतोच म्हणते बरोबर ठीक आहे ना तुम्हालाच करतो ना आज पुढे थांबा तुम्ही ओला ताकाची तुमच्यावर सांगतो पायी आज काजी कूलर म्हटलं माझ्या डोळ्यात दिसून नाही राहिला कुठे गेला 2 महिने झाले नाही कूलर घ्यायला इकडे टाकला कोणाला खाल पडली भांडणातले पडली का तुम्हाला पडली अव माझ्या आम्हाला काय खालन माल पडली आम्ही काय लिखू त्या तकल्यान चोरून नेलं ना आपले त्या कुल्लर झुमल टाकल्यानं मग नाही काय सबूत नाही म्हणून सांग नाही तेल काय पिदाल लावता मी ना आता सबूत भेटू दे तेल काय पिदाला बघायला सोडतच नाही बापा कोणाला पिदाल तर बाबू भांडणास तू म्हटलं फालतू झगडे भांडण करू नको बाबा घरात कुठे आणू नको पहिले झोला लागते मला झगडे भांडण्याचा अगोजी म्हटलं धंदे करू नको नसले ते झगडे भांडणाला दुरूनच राम करत जा दुलून लांब केल्यानं कुलर वापस भेटून आला काही आपल्याला काही ना काही हात पाय हलवण्या लागन का तकला नेवला म्हणता कुलर चोरून नेला आपला मग त्याला मग काही ना काही कळण्या लागन का सांग तुम्हाला बापा म्हणजे चोरीला गेला म्हणा का आपल्या घरचा कूलर कोणा टाकला म्हणून राहिला बाबू भांडत तू कोणा टाकला होता अहो ह्या झुमल्या नाही का झुमल्या त्या तकल्यानं म्हणल्या का चोला आपल्या घरचा कुलर नाही का तो तकल्या होय तो त्यानं तो चोरला हे आपला झुमर आहे का बाबा टकले आपला टकला झुमर तो आहे का चोरांडे नाही तर का बाई तो जण तकला चोला द्या मग नाही का तो त्यानं आपल्या घरचा कुलर चोरला तीन आपल्या घरापासचा कुलर पाहिजे तीन तरी पण मी त्याला विचारलं होतं बाबू मा कुलर पाहिजे तू काय कळतं नाही म्हणे मी काहीच नाही करत मी फक्त पाहतो लेकाना काही नाही काल संध्याकाळी तुलाच घेऊन गेला कुठं ठेवला काय माहित घरी गेलो तर ज्याला घरी नाही आहे तो घरी म्हणे त्याच्या बायकोले का बा तू सकाळी झोपेन उठला बोल त्या तुला कुलर दिसन त्याची बायको सांगून राहिली आम्हाला मग कोणाला शब्द आहे तो लेकाचा तो आहे त्यानं केला आपल्या घरचा कुलर गायब अरे संख्या कोण चोरला म्हणजे कंदीला पाहिजे कुलर बायला झाला का तुझ्यात नाही टकल्या करून राहिले टकल्या झुमल आपले झुमल काका टकले ते चोरला म्हणते ना मग नाही तर का
हा हे आपले झुमर काका ते नव्हे का माझ्या विनोदी झाले त्यानं गावून धंदा चालू केला तर का मी बाबा चोरी चारीचा त्याला आता चालू करायला काय लागते लोक काय आता भोंगा घुमते का मेला चोरीचा धंदा चालू करून लावलं म्हणून तर काय दिसला कुल्ला चोरला नेला घरी तोलताल गेला का इकला काय माहित पडते कोणाले मग नाही तर का मग काय म्हणते बाबा तू टाकला झुमर कुल्लर देत नाही म्हणते का वापिस आपल्या पाशी सबूत नाही आहे ना चोरला ते ना 100% तो तोला आण द्या पण सबूत नाही आहे ना सबूत कुठून आणा काय आणा ते नाही समजून राहिलं तर भेटन म्हणा सबूत भेटणार त्याला काल सामने त्याला पिदले बगल सोलत नाही सबूत भेटते फक्त मला बाबू म्हणला तू म्हटलं फालतू दिले पिदळू नको अगोचे झगडे भांडणं घरात आणू नको हा येतं पोलीस ठाण्यामध्ये रिपोर्ट देऊन दे नाही तर प्रेमाने बोलू कुलर घेऊन दे तिथं समजा घे नाही दे बापा झगडे भांडणं करून काय फायदा नाही बरं सोलाल बोलले दिले होतं त्या टाकलेले आता सोलून देऊ त्याने एवढा मोठा घरचा कुलर गायब केला आणि तिला आता सोलून देऊ नाही मग काय झगडे भांडणं करते बाबा आता हा जाऊ दे म्हटलं कुलर तर तो देत असून आपली घेऊन घे नाही तर म्हटलं लावू दे तो काही मागू नको त्याला सोडून दे झगडे भांडणं काय कुल नको तू काय म्हटलं तू ते काम कर आम्ही पाहतो आम्हाला काय करायचं काही नाही तू नको चुका आम्हाला झगडे भांडण नको कुल्लू त्याला आताच पदू देऊ कुल्लर एवढा मागा मुलाचा कुल्लर 2 महिने झाले घेतला नाही हा त्याला आताच पदू देऊ नाही आम्हाला सांगून लागले झगडे भांडण नका करा काय म्हटलं नाही करा झगडे भांडण जाय तू ते काम कर काय तू म्हटलं संख्या सामान बरोबर ठेवत जा घरचं फार अंदरच ठेवायला लावायचं घरचे बाहेर ठेवू नका म्हणा काही झुमर काका का गायब करते ना काय करते याचा काही भरतच नाहीये आता कंदीला पाहिजे तो कुलर गायब केला म्हणते कुठं नेला काय मी दिसून नाही राहिला म्हणते त्याच्या घरी गेलं तर घर नाही भेटला म्हणते मग आपल्याचं सामान काय भेटल फार ती इकवा करून मोकळा करते लवकर मग नाही तर काय बाजू म्हटलं घरी सांगतो घराच्या बाहेर काही ठेवायचं नाही म्हणा फार अंदर घेऊन घ्या संध्याकाळी झोपाच्या वेळेस हो सांगतो ना बा पहिले घरी गेल्यावर बलबल आईले बाबाले घराच्या बाहेर काही नाही ठेवायचं म्हणून झुमर काका चोलाने झाले म्हणून सांगतो ना हो त्या घरचा कूलर बाहेरून गिरून लावून असं घेऊन गेला अंदर झाला तर उन्हा खतमच झाला पावसाळ्यात लागला नाही तर म्हटलं झुमर काका गायब केल्याशिवाय राहत नाही कंदील बुड्याची इज्जत गेला आता तू यायचा कवा करून काय सांगता नाही बाहेर असं तर अंदर घेऊन जायला बाय ना बा मागलता बायला काय कूलर मग नाही तर काय बायला काय सांगतो ना घरी गेला आईला अंदर घ्यायला लावतो ना हो घ्यायला बाबा हो काही सांगता नाही झुमर काकाचं हो पाहिजे म्हटलं त्याचं पुट्टाला ते टकले आलं ते हो लहान टकले ते बाबा नाही लबा ते बाबा नाही दिसले गेला तर तिकडे चोली गेला त्याने धंदा चालू केला म्हणजे चोलीचा कुलर चोला म्हणजे कंदीला पाहिजे चैचा टोटल बोग्या कोण सांगितलं तुले कोण सांगितलं मला टोटल बोगाच्या काय सोडून टाकी रागोचा बोल नको बाबा कुलर चोला म्हणू नको तू राहू दे रे बाबू संख्या त्याला फालतू म्हणू नको मागून घोटा गिटा मारून दे नाही तर टुवे टायका फुटून नाही तर माय फुटून राहू दे म्हटलं त्या फुटाई मागू नको लागू अरे बाबू तुला नाही रे तुला नाही होत्या बाबाला नाही होय आमची दुसरी गोष्ट तुला नाही होय मला नाही मला म्हटलं ते ना मला म्हटलं बरा तरी आता सांगून राहिलो अरे घोटा मारला सोडणार नाही टायका फुटून टाकत हो जाय बाबू जाय आता नाही म्हणत म्हटलं आम्हाला काय तर काही माहिती नाही कोणा कुलर चोरला काय चोरला आम्हाला म्हटलं काय तर काही माहिती नाही आता नाही म्हणत तुला बोले म्हणून राहिला तो तर बघायचा त्या बाबाला कुलर चोरायला गेलं सर म्हणते ते मी चांगले विचारवाला बाबा दिसले काय तिकडे गेले तर कुलर चोराले डबल मग बघतो तू काय टायगर म्हणलं तर काय राहिली मग अजी तुमच्या सोबत्याला घराच्या बाहेर काढा ना बाबा किती वेळचा घरामध्ये बसलाय तो मी म्हणतो आता निघन मग पण ते निघाचं नावच नाही घेऊन आले जे घरामध्ये दडले चांगलेच बसले आहे ते पान म्हटलं काढा दिले घराच्या बाहेर आता मी तर त्याला मगनपंच म्हणून राहिलो हो चाल घराच्या बाहेर चाल तिकडे बसू आपण इकडे बसू तिकडे बसू त्या घराकडे चाल पण तो ऐकायला खाली नाही ना तो निघूनच नाही राहिला हो तो भेला जरासा ते कंदीला पाहिजे त्या कुलर चोरीचा त्याच्या आरोप टाकला ना तर भिऊन गेलाय त्याच्या पायी म्हणून काय तो निघून राहिला घराच्या बाहेर त्याच्या घरी जाय ना जाऊ ना त्याला तिकडे लपून बस मग तिकडे निघा नको निघू आम्हाला काय करावं लागते बाबा किती वेळा बसून गेला तो माणूस निघाचा पत्तानी तुम्ही घेऊन बसून जाता म्हटलं काढा त्याला बाहेर आता तरी काढा बाबा आंघोळ करायची आहे मला जेवणात आहे हे आहे ते आहे किती कामं पडले एक काम केलं नाही मी म्हटलं बाबा आता जाईन तो माणूस मग जाईल पण नाव नाही घेऊन तो जायचं काढा म्हटलं त्याला बाहेर आता कसं नाही कसं आता काय हाकलून देऊ तिले म्हणून निघ मा घराच्या बरोबर असं म्हणू का आता एवढा जुना दोस्ता नाही आमचा ना तसं म्हणू का त्याला बरं वाटंग का ते म्हणून म्हटलं थांबून जा आता 10-15 मिनिटं पाय तो काढतो त्याला घराच्या बाहेर लगा निघून राहिला काही नाही मला समजून राहिला काय करावं काय नाही त्याला किती वेळ तर म्हणून राहिलो चाल रे बाहेर पण तो काही नाही बसच करून राहिला तोपर्यंत मी तसंच राहू का आंघोळ नाही करावं घरातल्या कामं नाही करावं काही नाही करावं तसंच राहा बसून फक्त 10-15 मिनिट आता त्याला काढतो ना घराच्या बाहेर किती वेळ बसून ठेवतो त्याला घरी काढतो मी त्याला 10-15 मिनिट थांब म्हटलं दुसरे कोणते काय काम करून घेतो बाहेरचे काढतो त्याला घराच्या बाहेर लय वेळ झाला ना किती वेळचा दड आहे तो घरामध्ये काय काढतो होता बाहेर काही हो आता काढतो म्हणजे काढतो त्याला तिकडे राग येऊ का काही हो हा या लवकर काय करायचं ते लवकर करा आणि त्याला काढा म्हटलं घराच्या बाहेर अजूबच आहे ना लेखा जिमवर माणसाला समजायला पाहिजे बा का कोणाच्या घरी बाई राहते का काही राहते एवढा कसं काय बसलं पाहिजे काय बसलं पाहिजे माणसाला समजायला पाहिजे ना तेवढा दिमाग त्यालाच पाहिजे लेखाले 10-15 मिनिट बसलं झालं मग 1-2 घंटे झाले निघाचा पत्ता नाही त्याचा बायकोले आंघोळ करायची स्वयंपाक करायचा जेवायचा घरचे काम आहे ते का करा तिथे बरोबर आहे थांबले का झुमऱ्याचा काढतोच तुले तिकडे जाय म्हणतो त्या घरी लपून बस तिकडं अरे चालणार रे झुमर येऊन जरा खराब आणि खाऊन घरातल्या घरात काय घुसूळ करून राहिला मंगापासून निघून राहिला काही नाही मला तर 1 मिनिट गमत नाही घरामध्ये ती एवढ्या कसाच काय राहून राहिला काय तर मला समजून राहिलं ते आलं चाललं म्हटलं जरा येऊ ना बाहेरून घुमून
नाही मी नाही शिवलाल भाऊ, तुम्ही आला का खबर? कारण तुम्हाला जर खबर नसं तर घराच्या म्हटलं पत्ते घेऊ आपण, पण मी बाहेर नाही आहे. तिकडे ते कंदीला म्हणजे रिपोर्ट गिपोर्ट दिला असं मला ते पोलिसाला उचलून द्या. मग नाही तर का माझ्या घरी जरी मी गेलो तर मला घरी पाहिले तिथे उचलून देत मला. बरं मी तुमच्या घरी पोहोचलो आहे, तुमच्या घरी तरी नाही पोलीस आले. अरे वा छान म्हणजे मग दिवसभर निघत नाही म्हणत्या घराच्या बाहेर. अरे म्हटलं तू राजा भिवून का राहिला? तुला चोरी केली नाही तू भिवून का राहिला मला सांग ना. तू कायले भयाची गरजच काय तुले? तुला कुल्लर नाही चोरला काही नाही चोरला, तू भिवून का राहिला मला ते नाही समजून राहिलं. सगळं मायावरच तीर म्हणला पण शिवलाल भाऊ काय माणूस भेटणार नाही आहे. आणि वरून ते घरी गेले मायाकडे सांगितलं म्हणते का उद्या सकाळी ते कूलर आणणार होते. आणि ते त्याला अजून शिक्षक झाला. मग कूलर बा आणणार होते आणि आमच्या घरचा कूलर चोरी केला म्हणजे जुमरच केला. 100% त्याला चोराचा का मीनच केला. पण तुला नाही केला ना, ते भेटले त्याला काय म्हटलं सबूत काय तुमच्यापाशी? त्याच्यापाशी सबूतच नाही ना काही तुला केला म्हणून. म्हटलं म्हणजे झालं का त्याच्यापाशी सबूत नाही म्हटलं भिऊ नको तू. चाले घराच्या बाहेर बोले का घरातल्या घरात घुसूड करून राहिला. आणि बायकोला तिकडं कामं करायची आहे तुला काय का? अरे म्हटलं चाल म्हटलं ये बाहेर घराच्या बाहेर ये तू काय भिऊ नको मी ये म्हटलं.